Good morning, student. The last lecture we have discussed some solve example, and today we have discussed the topic Newton law of motion. Newton laws of motion. The Newtons stated three laws of motion: Newton first law of motion, Newton second law of motion, Newton third law of motion. And today we have discussed Newton first law of motion. First, some examples are there. First example, a static object does not move without the application of force. Suppose म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे. आता फॉर एक्झाम्पल हा जर एक ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट आपण जर इथं ठेवला आणि तो ठेवल्यानंतर जर बघितलं त्याला कुठल्याही प्रकारचा आपण याच्यावरती फोर्स ऍक्ट केला नाही तर याची जी काही असणारी प्लेस हा काय करू शकत नाही, चेंज करू शकत नाही. त्यानंतर the force which is sufficient to lift a table is not sufficient to lift the table. आता हे जर बुक्स बघितलं तर याला लिफ्ट कोणी केलेले, टेबलला लिफ्ट केलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल, fruits on a tree fall down when its branches are shaken. जर आपण फ्रूट बघितलं तर फ्रूट जर त्या ब्रांचेसला जर फ्रूट असेल आणि ती ब्रांच आपण जर शेकन केली आणि शेकन केल्यानंतर काय होणार आहे, ते फ्रूट्स ऑब्जेक्ट काय होणार आहे, तो पूर्णपणे रेस्ट पोझिशन न कुठं फॉल होणार आहे, अर्थ वरती फॉल होणार आहे. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल, an electric fan keeps on rotating for some time even after it is a switch off. जर रोटेट होणारा फॅन आपण जर तो रोटेट होतोय आणि रोटेट होत असताना फिरणारा पंखा आणि जर त्याला स्विच ऑफ केलं तरीही त्याचं रोटेशन तो काय करत नाही, स्टॉप करत नाही. काहीतरी टाइम पर्यंत तो काय होत असतो, त्याची रोटेशन चालू असतं. म्हणजेच ऑफ ऑल द एक्झाम्पल वी क्लिअर दॅट the realize that the object have some inertia. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट जर बघितला तर त्या ऑब्जेक्ट मध्ये काहीतरी काय असतो, इनर्शिया असतो. अँड दिस इनर्शिया कन्सेप्ट आर क्लिअर इन 8th स्टँडर्ड और स्टडी इन 8th स्टँडर्ड. व्हॉट इज मीन बाय इनर्शिया? इनर्शिया इज रिलेटेड टू मास ऑफ एन ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्टला मास असते आणि जो काही असणारा मास म्हणजे काय, द अमाउंट ऑफ मॅटर कंटेन इन एन ऑब्जेक्ट इट इज कॉल्ड ॲज द मास. आता मास म्हणजे ऑब्जेक्ट मध्ये असणारा किंवा मॅटर जो काही असणारा त्याच्यामध्ये असणारा मॅटर, त्या ऑब्जेक्ट मध्ये असणारा मॅटर म्हणजेच इट इज कॉल्ड ॲज द मास. मग आता इनर्शिया, वी हॅव लर्न दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू मास. म्हणजेच इनर्शिया हा कशाच्या रिलेटेड असतो, मास ऑफ एन ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्ट जर घेतला तर त्याच्यामध्ये काय असतं, मास असतं आणि ते मास म्हणजेच तो त्याचा काय असतो, इनर्शिया असतो. त्यामध्ये बघा न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा इज रिलेटेड टू इनर्शिया. म्हणून न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा कशाच्या रिलेटेड आहे, इनर्शियाच्या रिलेटेड. इनर्शिया मीन्स the mass of an object in it are called as the inertia. त्यानंतर न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, an object continues to remain at a rest or in a state of motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट, सपोज फॉर एक्झाम्पल हा ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्टला जर आपण पूर्णपणे याच्यावरती हा जो काय असणारा फोर्स आहे, दिस फोर्स इज द बॅलन्स फोर्स. हा फोर्स कसा केलाय, अर्थने ह्या ऑब्जेक्टच्या मासला काय केलेले, बॅलन्स केलेले. आणि बॅलन्स झाल्यामुळं हा ऑब्जेक्ट कसा दिसतोय, इट इज द रेस्ट पोझिशन. रेस्ट म्हणजे स्थिर, रेस्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची त्याची मूवमेंट होत नाही, तो एकाच प्लेस वरती. दिस इज द रेस्ट पोझिशन. आणि आपण जर याच्यावरती एक्सटर्नल अँड अनबॅलन्स, एक्सटर्नल म्हणजे बाहेरून, आणि याला जर मी ह्या फोर्सला जर एक्सटर्नल अँड अनबॅलन्स फोर्स ऍक्ट्स ऑन इट, आणि जर मी याला अनबॅलन्स फोर्स म्हणजे हा बॅलन्स आहे याच्यावरती मी बाहेरून जर एक्सटर्नल फोर्स जर ऍक्ट केला माझ्या बॉडीनं, तर हा ऑब्जेक्ट काय होतोय, याची पोझिशन, याची प्लेस चेंज करतोय. आणि म्हणजेच कधी पोझिशन चेंज केली, अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट्स ऑन इट.
आणि यालाच जर आपण याच्यावरती फोर्स ऍक्ट केला नाही, एक्सटर्नल फोर्स, अनबॅलन्स फोर्स ऍक्ट केला नाही, दिस ऑब्जेक्ट डू नॉट चेंज द पोझिशन, मग इट्स रिमेन्स ॲट रेस्ट ऑर इन ए स्ट्रेट लाईन. म्हणजे याच्यावरती जर मी अनबॅलन्स फोर्स ऍक्ट केला नाही तर हा रेस्ट तर रेस्टच राहणार, आणि एखादा ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईन मूव्ह होत असेल तर तो कसा मूव्ह होणार आहे, इन ए स्ट्रेट लाईन, अल्सो इन ए स्ट्रेट लाईन. म्हणजेच याच्यावरती आपण ऑब्जेक्ट वरती अनबॅलन्स फोर्स ऍक्ट केला तर ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होईल, तो रेस्ट मधून जाणार, रेस्ट पोझिशन चेंज होणार, आणि एखादा ऑब्जेक्ट आहे जर त्याच्यावरती अनलेस अँड अनबॅलन्स फोर्स ऍक्ट केला नाही तर तो कसा राहणार, स्ट्रेट लाईन टू स्ट्रेट लाईन चालणार आहे, म्हणजे त्याच्यावरती कुठलाही चेंज होणार नाही. नेक्स्ट बघा दिलेले आहे, म्हणजे काय, an object continues to remains at rest, हा रेस्ट तर रेस्टच राहील, or in straight in motion along straight line असेल तर तो स्ट्रेट लाईनच चालेल, पण कधी unless an external unbalanced force acts on it, म्हणजे याच्यावरती मी जर बाहेरून फोर्स ऍक्ट केला नाही, बल लावला नाही, फोर्स लावला नाही, अनलेस अनबॅलन्स फोर्स जर याच्यावरती ऍक्ट केला नाही तर ती ऑब्जेक्ट रिमेन्स ॲट रेस्ट ऑर इन द स्टेट पोझिशन, ती रेस्ट तर कशी राहणार, रेस्टच राहणार. नंतर म्हणजे ऑल दीज न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन वी क्लियर दॅट the related to inertia. The Newton first law of motion explain the phenomenon of the inertia. All these examples are related explain the inertia and Newton laws of first law of motion. Then Newton's second law of motion. The effect of one object striking another object depends the both on the mass of the object and its velocity. जर एखादा हे समजा दोन ऑब्जेक्ट आहे, आता हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांवरती काय होत आहे, स्ट्राइक होत आहे, काय होत आहे, स्ट्राइक. आता ह्या दोन्ही ऑब्जेक्टला काय असणार आहे, मास असणार आहे, आणि ज्यावेळेस ते स्ट्राइक होत आहे तर स्ट्राइक होताना वन ऑब्जेक्ट दे आर स्ट्राइकिंग ऑन अनदर ऑब्जेक्ट, आणि याच्यामध्ये होणारा जो चेंज असेल, याच्यामध्ये त्याच्या जे काही बदलणारा जो मोमेंटम असेल किंवा जो चेंज होणार आहे, याच्या कशावरती डिपेंड असतो, चेंज इन द मास इनटू व्हेलॉसिटी. म्हणजेच ऑब्जेक्ट मध्ये असणाऱ्या मास इनटू व्हेलॉसिटी यालाच आपण काय म्हणतोय, मोमेंटम असे म्हणतात, मोमेंटम. The effect of the force of an object the striking one object on another depends on the mass of the object and its velocity, and this means that the effect of the force depends on the product of related to both mass and velocity. मग या ऑब्जेक्ट मध्ये फोर्स म्हणजे कशाच्या रिलेटेड असेल, मास इनटू व्हेलॉसिटी आर कॉल्ड ॲज द मोमेंटम. त्यालाच काय म्हणणार आपण, मोमेंटम. म्हणून प्रत्येक ऑब्जेक्टला काय असतो, मोमेंटम. मग याच्यामध्ये फोर्स म्हणजे मास इनटू व्हेलॉसिटी, आणि त्यालाच काय म्हटलं जातं, मोमेंटम. मग आपल्याला एक्झामच्या point of view of the examination, the momentum definition is most important and asked in the examination. Momentum ची definition तुम्हाला पेपरला विचारली जाऊ शकते. मोमेंटम म्हणजे काय, ऑब्जेक्ट मध्ये असणारी मास इनटू व्हेलॉसिटी, प्रोडक्ट ऑफ देयर मास इनटू व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज द मोमेंटम. मोमेंटम मीन्स momentum is the product of mass and velocity of an object are called as इथं पेज नंबर 30 वरती दिलेली डेफिनेशन असणार. What is meant by momentum? Momentum is the product of mass and velocity of an object. It is called as the momentum. आता momentum means second law. हा काय सेकंड लॉ काय एक्सप्लेन करतोय, ऑब्जेक्ट मध्ये असणार each and every object having a momentum. मोमेंटम म्हणजे काय, किंवा याच्यामध्ये असणारा फोर्स म्हणजे मास इनटू व्हेलॉसिटी. इट इज कॉल्ड ॲज द मोमेंटम. मोमेंटमची डेफिनेशन, मोमेंटम इज द product of mass and velocity of an object. It is called as momentum. Having formula momentum, P is equal to m into v, product of their mass into velocity. P for momentum. P is later denoted by momentum. Momentum means P and m means mass and v means velocity. The definition, having the momentum is the product of their mass into velocity and having the formula of momentum P is equal to m into v. Then momentum is a vector quantity. Momentum ही कोणती क्वांटिटी असणार आहे, वेक्टर क्वांटिटी. And law,
second law of motion, Newton's second law of motion, the rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. Newton second law of motion is proved that the momentum ही आपण क्लियर केले. मोमेंटम म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ द एअर मास इनटू वेलोसिटी, याला आपण काय म्हणतो, मोमेंटम. मग आता ह्या ऑब्जेक्ट मध्ये मास इनटू वेलोसिटी म्हणजे जर आपण एखाद्या ऑब्जेक्टचा मोमेंटम कधी चेंज होतो, जर त्याच्यावरती आपण अप्लाइड फोर्स केला आणि त्याच्यावरती किती फोर्स अप्लाइड करतो त्याच्या कसा असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू दी अप्लाइड फोर्स. म्हणजे ह्या ऑब्जेक्ट वरती मी किती फोर्स अप्लाय करतो आणि जसा फोर्स अप्लाय करल आणि त्याच्यामधली मास इनटू वेलोसिटी चेंज होईल म्हणजे त्याचा अर्थ याचा मोमेंटम काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि तो कसा, मग मी जर ह्या डिरेक्शननी फोर्स लावला तर मोमेंटम ह्या डिरेक्शननी, इकडनं फोर्स लावला तर ह्या डिरेक्शन. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम of an object, they applied force on it and they have changed the momentum of the force acts on it and occurs the change in the direction of an momentum, the force acts on it that given direction. Explanation: suppose of an object having mass. आता प्रत्येक वेळेस आपण मास ह्या मास या क्वांटिटी साठी आपण लेटर वापरणार आहोत m, मास फॉर m. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट घ्या, मी हा जर ऑब्जेक्ट घेतला त्याला मास काय असणार आहे, m is the mass असणार आहे. has an initial velocity, कोणत्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलोसिटी आपण डिनोटेड बाय लेटर स्मॉल u, इनिशियल वेलोसिटी u and final velocity is the v. then इनिशियल मोमेंटम ऑफ एन ऑब्जेक्ट. आता एका ऑब्जेक्टचे इनिशियल मोमेंटम काढायची, या ऑब्जेक्टची इनिशियल मोमेंटम काढण्यासाठी त्याच्याकडे असणारा मास m आणि इनिशियल वेलोसिटी u. म्हणून इनिशियल साठी u वापरतो आणि मास साठी m. म्हणजेच काय मिळालं, इनिशियल मोमेंटम mu, चेंज होण्याच्या आधीचं मोमेंटम इनिशियल मोमेंटम. देन फायनल मोमेंटम, फायनल साठी काय लेटर वापरली तर v. म्हणून काय लिहिणार, mv. m फॉर मास, v फॉर फायनल वेलोसिटी, m फॉर मास, u फॉर इनिशियल वेलोसिटी. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. मग आता आपण ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करूया, चेंज इन मोमेंटम. मग आपण इज इक्वल टू, आता चेंज इन मोमेंटम आपल्याकडे फॉर्म्युला होता, रेट ऑफ चेंज ऑफ ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला होता, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू v मायनस u डिवाइडेड बाय t. मग यानुसार आपण ते फॉर्म्युला राईट करूया. मग इथं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम p इज इक्वल टू, आता याच्यामध्ये मी काय राईट करणार आहे, इनिशियल फायनल वेलोसिटी लिहिणार आधी m v मायनस m u डिवाइडेड बाय टाइम साठी लेटर वापरतो t. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, यामध्ये मी काय करतोय, m इथं दोन्ही याच्यामध्ये m, ऑब्जेक्टचा मास काय चेंज होणार, ऑब्जेक्ट सेम आहे म्हणून इथं मी कॉमन एक टर्म्स म्हणून काय करतोय, m आहे तसाच मी काय करतोय, m आहे तसाच राईट करतो. मग m आहे तसा दोन्ही मधून कॉमन m टर्म काढली, त्यानंतर v मायनस u अपॉन t अपॉन डिवाइडेड बाय काय असणार आहे, डिवाइडेड बाय अपॉन t. मग आता मला माहिती आहे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे माहिती आहे, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय, v मायनस u डिवाइडेड बाय t. मग ही पूर्ण जी टर्म आहे v मायनस u डिवाइडेड बाय t, याच्याबद्दल मी काय लिहितो, राईट करतो ऍक्सेलरेशन. म्हणजेच इथं काय येणार आहे, m इनटू काय येणार आहे, ऍक्सेलरेशन. मग आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, आता अप्लाइड फोर्स. मग आता मोमेंटम आणि अप्लाइड फोर्स, आता फोर्स साठी आपण काय वापरतो, F. F इज इक्वल टू ma. पण ही जी टर्म्स आहे, ही टर्म्स कशी सांगितली त्यांनी, इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजेच आता प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकलं, F इज इक्वल टू K प्रोपोर्शनॅलिटी into ma आणि K is a proportionality constant. K is the proportionality constant term, proportionality constant and having their value 1. आणि मग आता F is equal to काय मिळणार मला, ma. This is the second law of motion. Newton's second law of motion काय सांगतोय, the rate of change of velocity, the rate of change of momentum, the rate of change of momentum is directly proportional to the applied force on it and the change in the momentum occurs in the direction of the force. म्हणून आता आपण इथं लिहिलंय कोणत्याही ऑब्जेक्टचा
जर आपण इनिशियल मोमेंटम घेतला तर mu, फायनल मोमेंटम घेतला तर mv. म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमचा फॉर्म्युला घेतला, त्याच्यामध्ये दोन्हीच्या टर्म्स टाकल्या. चेंज इन मोमेंटम, चेंज इन मोमेंटम कसं होतंय, फायनल मायनस इनिशियल, म्हणून फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम डिवाइडेड बाय टी. इथं दोन्ही m मास कॉन्स्टंट आहे म्हणून m मी कॉमन टर्म काढली, इथं लिहिलं v उरलेल्या टर्म v मायनस u आहे तसंच लिहिलं ब्रॅकेट मध्ये अपॉन टी. पण याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, v मायनस u अपॉन टी इज द ऍक्सेलरेशन. म्हणून ही पूर्ण टर्म निघून गेली आणि इथं काय आला, ऍक्सेलरेशन. कारण का v मायनस u डिवाइडेड बाय टी म्हणजे ऍक्सेलरेशन. मग f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटचं साइन के, हे साइन निघून गेलं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि इथं काय आला के आणि इनटू मास इनटू ऍक्सेलरेशन. म्हणून आपल्याला फॉर्म्युला भेटलाय फोर्सचा. फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. दिस इज द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. ओके, थँक्यू.